माध्यमातून टाइमर स्टार्ट झालेला आहे. 1:24 पहिला बॉल डिलिव्हर करणारे बॉलर यश. तोच अटॅक त्यांनी सुरू ठेवलेला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप 6व्या स्टंपवरून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. यस, बहुत ही जबरदस्त शुरुआत फिर से एक बार गेंदबाजी में करते हुए गेंदबाज यश पाटिल. पहली गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर और थोड़ी सी अनअपेक्षित उछाल लेती हुई ये गेंद थी, सीधी पहुंच गई बिना कोई रन के विकेट कीपर के दास्तानों में. डॉट गेंद. मागच्या सामन्यात 4 विकेट्स यश पाटीलच्या खात्यात होते आणि म्हणूनच पहिल्या क्रमांकावर पुन्हा एकदा त्यांचीच निवड झाली. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला झेल देऊन फलंदाज बाद. केपीएल मधला 5वा विकेट कंप्लीट करतोय यश पाटील. ये देखिए फिर से एक बार थोड़ी सी आगे रखे था गेंद को, मिड ऑफ की दिशा में खड़े थे खिलाड़ी, बहुत ही अच्छा कैच लपक लिया संदेश ने. और पहली मैच में पहले गेंद के ऊपर विकेट था, लेकिन यहां पर दूसरे मैच में दूसरे गेंद के ऊपर विकेट लेते हुए गेंदबाज यश पाटिल. वही शॉट पर वही कैच उसी दिशा में. शुरुआत फिर से एक बार अच्छी होती हुई यहां पर रुद्र राइडर्स टीम की. मेहनतीवर सातत्याचं आवरण असलं तर मग यश तुमच्या समोर झुकते आणि तेच पाहायला मिळालं यश पाटीलच्या वतीने. आणि केपीएल मधल्या 5 सीझन मधली कामगिरी आहे यश पाटीलची 21 विकेट्स आणि केपीएल सीझन 5 ची कामगिरी आहे 5 विकेट्स. तर एक चांगला खेळ यश पाटीलचा मिळालेला आहे रुद्र रायडर्सला. 2 चेंडूचा खेळ संपलाय. मॅक्स मॉन्स्टरचं अजूनही खातं खुललं नाहीये. पहिल्या फलंदाज बाद झाला रुपेश दांडेकर. नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत सतीश जाबर. या खेळावर लक्ष असेल. खरं चांगला खेळ मागच्या सामन्यामध्ये सतीश जाबरचा पाहायला मिळालाय. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी. आपके पास इस प्रकार का गेंदबाज हो तो बिल्कुल आपकी टीम बहुत ही आगे जा सकती है. सुरुवातच चांगली दिली यश पाटीलने. क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न. अजून एक फलंदाज बाद होईल. गोल्डन डकवर आल्या पावली परत रुपेश दांडेकर होत आहेत बाद 0वर. संजय भाई आणि हजरत भाई. की दिशा में कैच आउट हुए बल्लेबाज रुपेश दांडेकर. लगातार 2 गेंदों में 2 विकेट ले चुके हैं गेंदबाज यश पाटिल. इज ऑन हैट्रिक. अब हैट्रिक के ऊपर आ चुके हैं. देखना हैट्रिक बनाते कि नहीं है. इस केपीएल सीजन 5 में सिर्फ एक हैट्रिक पूरी हो चुकी है. पहले दिन में लहू घोषे जिन्होंने हैट्रिक पूरी की थी. देखना ये दूसरी हैट्रिक बनती है कि नहीं. आणि आतापर्यंत या सीझन मध्ये सर्वात जास्त विकेट ज्यांनी घेतलेले आहेत तो गोलंदाज ठरतोय आता यश पाटील, ज्याने 6 विकेट्स आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये घेतलेले आहेत. मागच्या सामन्यात 4, आता 2 आणि त्याने फक्त 3 चेंडू हाताळलेत या डावामध्ये, या षटकामध्ये. जबरदस्त गेंदबाजी, सटीक लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे यश पाटिल. हैट्रिक बॉल लेके जाएंगे यश. आणि तो फेस करणार आहे अमान शेख. स्ट्रायकर एंडला मागच्या सामन्यामध्ये गोल्डन 6 अमान शेखच्या बॅटमधून मिळाला होता मॅक मॉन्स्टरला. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना शॉर्ट ऑफ लेन बॉल छेडण्याचा प्रयत्न अमानने जरूर केला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. ओरिजिनल डिसिजन इज वाइड बॉल अँड बॉलिंग टीमने चॅलेंज केलेला आहे. बिल्कुल डीआरएस की मांग की यहाँ पर रुद्र राइडर्स टीम ने. अनिमन बाउंस था इस गेंद के ऊपर. ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर निकलती हुई गेंद चेक किया जाएगा कि शफल क्रॉस हुए कि नहीं है. बल्लेबाज तीसरे अंपायर हमारे हैं अमित गुलतकर सर. आता शहानिशा करतील पीसीआर रूम मध्ये न्यूज.in च्या. पण सुरुवात थोडीशी अडखळ झाली हे तर मान्य करायलाच हवं, कारण यश पाटीलचा काय अटॅक आहे. आणि त्यांनी बाईट मध्ये देखील मला तेच सांगितलं की संघानुसार आम्ही आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करू. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी है. ऑफ स्टंप के बाहर गेंदों को ज्यादातर पिच करते. गति बहुत ही अच्छी है यश की गेंदबाजी में. बाउंस भी बहुत ही अच्छा मिलता है. अच्छी गेंदबाजी है. अब तक सबसे ज्यादा विकेट इस सीजन 5 में केपीएल में यश पाटिल के नाम. क्या ये वाइड है? देखना चाहेंगे अंपायर. बहुत ही महत्वपूर्ण ये निर्णय रहेगा. क्या डिसीजन है अंपायर का? स्वैप डिसीजन तो वाइड का है अंपायर अजित मात्रे का, लेकिन अजित मात्रे को चैलेंज कर दिया रुद्र राइडर्स टीम ने. डीआरएस की मांग की है यहां पर. कामन प्रीमियर लीग, कामन क्रिकेट एसोसिएशन का बेहतरीन सा आयोजन
और जिसको स्पॉन्सर्स किया है एसएच इंटरप्राइजेस हजरत भाई शेख एंड संजय भाई म्हात्रे एंड टीम 94 ने. तर वाईट बॉल आहे. तर रिव्ह्यू लॉस्ट बाय बॉलिंग साइड. तर एक रिव्ह्यू लॉस झालेला आहे, एक फक्त बाकी आहे टीम रुद्र रायडर्सकडे. तर धावसंख्या आता खुली झालेली आहे. एक धाव आपण नोंद करतोय स्कोर शीटवर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. सुरुवात यश पाटीलची भन्नाट राहिले. चांगलाच पर्याय अजय पाटील यांनी निवडलाय पहिल्या षटकासाठी. त्यांच्यावर तो भरोसा ठेवलेला आहे आणि तो भरोसा आतापर्यंत मागच्या सामन्यात योग्य ठरला आणि आता सुद्धा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षकात. मिड ऑफचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. अमानच्या खात्याची सुरुवात होते आणि मॅक मॉन्स्टर्स पोहोचते 2 वर. यस फुल लेन की गेंद थी, ड्राइव कर दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में. मिड ऑफ के खिलाड़ी वहां पर संदेश जा चुके थे. बहुत ही अच्छी फील्डिंग संदेश ने की, लेकिन एक रन पूरा कर लिया बल्लेबाज अमान ने. अपना खाता खोला और अब स्ट्राइक दे दी है बल्लेबाज सतीश जाबर के पास. क्या धुआंधार बल्लेबाजी की थी सतीश जाबर ने पिछले मुकाबले में. 82 का टारगेट था और 40 रन बनाए थे और मैन ऑफ द मैच रह चुके थे सतीश जाबर. देखना इस मुकाबले में उसी प्रकार बल्लेबाजी करते हैं कि नहीं. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येण्याची वेळ आलेली आहे सतीश जाबरला आणि अमान शेखला त्याची साथ कशी मिळते देखील महत्वाचं आहे मॅक मॉन्स्टर्स या संघासाठी. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॉल आदळलाय डोक्यावर. कदाचित चला आपण फर्स्ट एड किट मैदानात पाठवून देतोय. सोहम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स आता पोहोचतील मैदानाच्या आतमध्ये. थोड़ी सी इंजरी यहां पर हो चुकी है. शायद लेग स्टंप के बाहर गेंद को लेग स्टंप के बाहर निकलकर खेलने की कोशिश. तेज तरार गेंद थी. यहां पर विकेट है. यस विकेट. हमारे अंपायर सोहम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के अंपायर डॉक्टर्स यहां पर जा चुके हैं. डॉक्टर नरेंद्र भारती और उनकी पूरी टीम. तर शरीराशी संपर्क होऊन बॉल स्टंपवर आदळलेला आहे. त्यामुळे फलंदाज तर बाद होतोय सतीश जाबर. पण पाहूया त्या ठिकाणी डॉक्टर्स पोहोचलेले आहेत आणि म्हणूनच क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त प्रथमोपचारच आता गरजेचा नाही आहे. तर प्रथमोपचारच्या पलीकडे देखील तुम्हाला कुठेतरी तरतुदी कराव्या लागतात आणि त्यामुळे डॉक्टर्स देखील अवेलेबल आहेत. येत्या 5 दिवसांमध्ये ती मदत आपल्याला सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर्सच्या वतीने मिळते. चला आपण या आमचे सर्व व्हॉलंटियर्स तुमच्या सेवेसाठी आहेतच. आपण मैदानाच्या बाहेर या. सतीश जाबर दुखापत गंभीर नसावी अशीच अपेक्षा आहे, पण थोडीशी अडखळ तर आहे, थोडीशी धगधग तर आहे टीम मॅक मॉन्स्टर्ससाठी, कारण 3 फलंदाज बाद झाले. बिल्कुल 3 विकेट गिर चुके हैं यहाँ पर. पहले दोनों भी ओपनिंग बल्लेबाज अजय तुमड़ा पहले आउट हो चुके थे. उसके बाद सतीश जाबर आउट हो गए और सॉरी उसके बाद रुपेश दांडेकर और अब तीसरा बल्लेबाज आउट हो चुका है सतीश जाबर. अमान शेख को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मुकाबले में. कैप्टन है, पिछले मुकाबले में कैप्टन नॉक बारी खेली थी, बहुत ही जबरदस्त गोल्डन सिक्सर भी लगाई थी. और इस मुकाबले में भी अब टिक कर बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि पहली ओवर में अब तक 3 विकेट ले चुके हैं गेंदबाज यश पाटिल और यश पाटिल का ये 7वां विकेट केपीएल सीजन 5 का. उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये आता पहिल्या क्रमांकावर यश पटेल दिसतोय. मागच्या सामन्यात त्यांनी 4 विकेट्स मिळवल्या. या सामन्यात आतापर्यंत 3 विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत. एक चेंडू अजूनही पहिल्या षटकातला बाकी आहे. मॅक मॉन्स्टरची सुरुवात थोडीशी सुमार राहिलेली आहे, पण अजूनही यानंतर 5 षटकं बाकी आहेत. बघा या ठिकाणी आपण पाहतोय बॉल मानेवर आदळला आणि मानेवर आघात होऊन बॉल स्टंपवर धडकला आणि त्यामुळे ते फलंदाज बाद झालेले आहेत मिस्टर सतीश जाबर. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रशांत पाटील आपण स्ट्रायकर एंडला पाहणार आहोत. तर शेवटचा एक बॉल बाकी. या पहिल्या षटकाला धावसंख्या 3 गडी बाद, 2 धावा मॅक मॉन्स्टर. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, जागेवरूनच स्लाइस करण्याचा प्रयत्न, विड्थ मिळाली होती पण त्या विड्थचा फायदा प्रशांतला उचलता आला नाही. या पहिल्या षटकाचा खेळ संपला. मॅक मॉन्स्टर्स 2 धावा 3 गडी बाद. बहुत ही खराब शुरुआत है यहाँ पर। जिस प्रकार शुरुआत इससे पहले मुकाबले में आपने देखी होगी, टीम 94 टीम की 2 के ऊपर 2 विकेट थे, लेकिन यहाँ पर 2 के ऊपर 3 विकेट तक गिर चुके हैं। बहुत ही खराब शुरुआत, यहाँ से उभरना पड़ेगा मैक मॉन्स्टर टीम को। प्रशांत पाटिल और अमान शेख को अच्छी पार्टनरशिप करनी पड़ेगी इस मैच को अच्छी दिशा में लेके जाने के लिए। कॅमेरा अँगल इकडे आता पावडर लावा. यस, अब गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे गेंदबाज उत्तम जनाटे। उत्तम जनाटे ने भी बहुत ही अच्छी गेंदबाजी की पिछले मुकाबले में। बॉलिंग अटैक बहुत ही अच्छा है रुद्र राइडर्स टीम का। आखिरी गेंदबाज जो स्पिन गेंदबाज भी आते हैं, बहुत ही अजब अंदाज से गेंदबाजी करते हैं साहिल चौधरी। ना उल्लेख चांगला आपण केलात की बॉलर्स तर तुमच्या संघामध्ये असलेच पाहिजे. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही ऑप्शन बेस स्पर्धा खेळता अशा वेळेला तुम्ही पहिला बॉलर्सवर कुठेतरी स्पॉटिफाय करायला हवं, कारण तेच तुम्हाला जास्त ऊर्जा देऊन जातात. कदाचित रुद्र रायडरची तीच ऊर्जा आहे, पण या ठिकाणी अमानला सुद्धा परतावं लागतंय. बॅटची लिडिंग एज, विकेट कीपर इन ऍक्शन. 4था धक्का बसतोय मॅक मॉन्स्टरला. उत्तमच्या खात्यात या डावातला पहिला विकेट. देख सकते हो कितनी बड़ी विकेट मिल चुके हैं रुद्र राइडर्स टीम को। जबरदस्त गेंदबाजी उत्तम जनाटे की। टॉफिश लगाता, बहुत ही आसान कैच, सॉफ्ट डिसमिसल आउट हो चुके हैं अमान शेख। सबसे बड़ा विकेट मिल चुका है रुद्र राइडर्स टीम को। अब बिल्कुल संकट के बादल छाते हुए मैक मॉन्स्टर टीम के ऊपर। बहुत ही फ्रंट फुट में इस मुकाबले में फिर से एक बार मैच के ऊपर पहले गेंद से पकड़ मजबूत कर चुके हैं रुद्र राइडर्स की टीम। मॅक मॉन्स्टरचा शेअर मार्केट गडबडलेला आहे. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलाय. 4 फलंदाज बाद झालेत आणि स्कोर शीटवर फक्त 2 धावा आहेत. प्रशांत पाटीलची साथ देण्यासाठी अमानच्या जागेवर आता पोहोचतायत फलंदाज वैभव पोहोचतायत. मागचा सामना काय रंगतदार खेळला होता. मॅक मॉन्स्टर्सने सतीश जाबर आणि अमानची ती वादळी खेळी आपण एन्जॉय केली होती. 81 धावांचा पाठलाग कंप्लीट झाला होता. शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज असताना तो एक क्षण जो प्रत्येक फलंदाजाच्या आयुष्यात एक कलाटणी देणारा असतो. कदाचित कित्येक वेळा ते एक क्षण अमान्य अनुभवलेले आहेत, पण कामन प्रीमियर लीगमध्ये गोल्डन 6 मारण्याचा मौका त्यांना मिळाला आणि त्यावर त्यांनी खरंच आपलं 100% योगदान दिलं. यस, बिल्कुल गोल्डन सिक्सर तो लगा चुके थे, लेकिन यहाँ पर ज्यादा कुछ नहीं कर पाए. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, डाऊन द बॉल. परत येण्याचा मौका कदाचित मॅक मॉन्स्टरला नाही मिळणार, कारण धक्क्यांवर धक्के बसतायत. पहिलं षटक नावावर केलं होतं यश पाटीलने आणि त्या उत्तम जनाटे सुद्धा लगातार 2 फलंदाज बाद करतोय. ब्रेस कंप्लीट बाय उत्तम जनाटे. ऑन द रेस खेला था इस गेंद को. ये देखिए बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन लॉन में खड़े थे अजीत माली, जिन्होंने बहुत ही जबरदस्त कैच पकड़ लिया और लगातार 2 गेंदों में 2 विकेट ले चुके हैं गेंदबाज उत्तम जनाटे. आजचा दिवस गोलंदाजांचा आहे असं कुठेतरी चित्र दिसते, पण अजून जास्त खुलून बोलायचं झालं तर आजचा दिवस रुद्र रायडर्सच्या गोलंदाजांचा आहे असंच आपण पाहतोय. मागच्या सामन्यात सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. गोलंदाजांमुळे समोरच्या संघावरचं दडपण वाढलं. म्हणजे टीम 94 वरचं त्यांना फक्त 49 धावा बनवता आल्या पहिल्या डावामध्ये, आणि आता सुद्धा तसंच चित्र दिसते. मॅक मॉन्स्टर संघ निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्समध्ये आराम करतोय, बाद होऊन परततोय. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आता पुन्हा एकदा ब्रेस कंप्लीट केले उत्तमने आणि हॅट्रिकचा मौका आहे उत्तम जनातेकडे. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेले आहेत. त्या पहिल्या डावातले 5 विकेट्स डाऊन आहेत. स्लाइस केलंय, फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन होतं. साहिल थ्रो करतोय, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉल.
पूर्णपणे घट्ट पकड दिसते मगर मिठीमध्ये घेतलेला आहे मॅक मॉन्स्टर्सला रुद्र रायडर्सने. हैट्रिक बॉल थी, एज लगी थी लेकिन विकेट कीपर के ऊपर से गेंद चली गई. शॉट थर्ड मैन के खिलाड़ी साहिल की बहुत ही अच्छी फील्डिंग, जबरदस्त गेंदबाजी हो रही है रुद्र राइडर्स टीम की. फोर्स करण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा मिडलिंग व्यवस्थित होत नाही बॅट आणि बॉलचे आणि त्याचमुळे एरेमाच्या मागल्या डॉट बॉल येतोय. षटक आतापर्यंत उत्तम राहिलेले आहेत ज्यांनी 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च नाही केले. बिल्कुल बिल्कुल बहुत ही अच्छी गेंदबाजी, बॉल ऑफ बैक ड्राइव खेला था अपने फोर्थ में, फुटबॉल के अंदाज में इस गेंद को रोक दिया. ये देखिए बहुत ही अच्छा शॉट, बॉल ऑफ बैक ड्राइव, ये देखिए गेंद को रोक लिया और विकेट कीपर के हाथों में गेंद यहां पर चली गई. बहुत ही अच्छी फील्डिंग यहां पर. सब कुछ अच्छा होता हुआ रुद्र राइडर्स मुरीगांव टीम के लिए, क्योंकि अभी तक स्कोर देखिए स्कोरबोर्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 2 रन 5 विकेट के नुकसान पर. ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळलाय बॉल, वाईड ऑफ मिड ऑनला थ्रो जोरात होता बॉलिंग एंडला. बघा साहिलसाठी बक्षीस तर हकीमचं लागूच आहे. बॉल जितके अडवेल 100 रुपये, विकेट घेईल 100 रुपये हकीमकडून साहिलला. दरम्यान या षटकातली पहिली धाव मिळते मॅक मॉन्स्टर्सला. 5 गडी बाद 3 धावा. अच्छी गेंदबाजी हो रही है, बांध कर रखा है सभी बल्लेबाजों को. यश पाटिल ने पहले ओवर में और इस ओवर में उत्तम जनाडे ने बांध के रखा है. फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केले आणि हा टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आहे. स्वीपर कव्हर क्लिअर होतोय आणि या डावातला पहिला चौकार येतोय मॅक मॉन्स्टरसाठी. 4 धावा. संजय भाई आणि हजरत भाई KPL में धूम. इस टूर्नामेंट में 70 चौके लग चुके हैं और 57 सिक्सर लग चुके हैं. बहुत ही अच्छा शॉट था आखिरी गेंद के ऊपर, इनसाइड आउट खेल दिया था. डीप एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में से गेंद को निकाला. टिपिकल पावर प्ले शॉट 4 रन के लिए है. 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद मैक मॉन्स्टर टीम का स्कोर है 7 पर 5 विकेट. आता जास्त विचार करण्याची गरज तर आहेच मॅक मॉन्स्टर्स या टीमला. 4 षटकं बाकी आहेत. आता तो जो स्कोर कार्ड 7 वर थांबलेला आहे त्याला वेग देण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न या अगोदर प्रशांतच्या वतीने तर पाहायला मिळाले. मॅक मॉन्स्टर्ससाठी त्यांनी पहिला वेळेला चौकार खेचला. निलेश रायच्या वतीने पाहूया तशीच साथ मिळते का जे आवश्यक आहे मॅक मॉन्स्टर्सच्या धावफलकाला आधार देण्यासाठी. यश पाटीलला कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. यावेळेस अजय पाटील यांना यशवरच विश्वास ठेवावा लागला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, वाईड लाईन क्रॉस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं मिळतोय. हा सेकंड रेफरल घेतलेला आहे. पहिला रेफरल लॉस केलाय फील्डिंग टीमने. बिल्कुल ये दूसरा डीआरएस की मांग की है यहाँ पर रुद्र राइडर्स टीम ने. सिर्फ एक ही डीआरएस बाकी है उनके लिए. ये भी डीआरएस फेल होगा तो कोई भी डीआरएस आपके पास नहीं बच सकता है, ये ध्यान में रखिए. ऑफ स्टंप के ज्यादा बाहर की ये गेंद थी, सफल बिल्कुल हुए थे लेकिन दूसरी रिटर्न क्रीज है उसके भी बाहर शायद गेंद को किया था ऐसा लग रहा था. लेकिन चेक करेंगे हमारे अंपायर्स कि ये वाइट है कि नहीं है. सॉफ्ट डिसीजन वाइट का है लेकिन रेफर किया तीसरे अंपायर की तरफ. डीआरएस की मांग की है फील्डिंग यूनिट टीम रुद्र राइडर्स ने. बहुत ही अच्छा क्रिकेट का आयोजन आप देख रहे हो. केपीएल सीजन 5 केपीएल 2025 में आप सभी का दिल के गहरे से स्वागत है. तर फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे फील्डिंग टीमचा. एक रिव्ह्यू अजूनही बाकी आहे फील्डिंग टीमकडे, रुद्र रायडर्सकडे. दरम्यान एक धाव नक्कीच आपण वजा करूया. स्कोर शीटवर धावा आहेत ते म्हणजे 7 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात चांगली होते, डॉटने होते. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत निलेश राय, उंच शरीर यष्टीचे फलंदाज. शफल झाले, फुल पिन, दंडी गई शेअर करणे को, मिडस्टिक डाऊन आणि यश पाटील. मागच्या सामन्यात 4 विकेट्स, या सामन्यात आतापर्यंत 4 विकेट्स. भन्नाट गोलंदाजी यश पाटीलची रुद्र रायडर्ससाठी. संजय भाई आणि हजरत भाई KPL में धूम मचाई. 6 4 आणि हो रही है. शफल क्रॉस हुए थे
और बराबर मिडल स्टिक कर ये गेंद थी और ऐसा लगा जैसे बिल्डिंग गिर गई बल्लेबाज की। बघा या अगोदर अमानला आपण पाहिलं ज्यांना तो खेळ देता आला नाही, पण आता अरमान मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि पाहूया अरमानच्या वतीनं संघाचं जे उरलेलं जे काम आहे ते पूर्ण केलं जाईल का? अमानचाच तो भाऊ आहे अरमान आणि खरं तर हे एक हजरतबाईंचं क्रिएशन आहे. त्यांचा मुलगा स्वतः देहरादूनला शिकतोय आणि सोबतच क्रिकेटचे धडे सुद्धा गिरवतोय. त्याचमुळे क्रिकेटशी किती जवळीकता आहे हजरतबाईंची ते पाहायला मिळते. हेमंत सर. बिल्कुल हजरत भाई के जो बेटे हैं अयान वो वहाँ देहरादून में ट्रेनिंग ले रहे और जो विराट कोहली के प्रेजेंट कोच हैं उनसे वो अभ्यास कर रहे हैं, ट्रेनिंग ले रहे हैं. ये बहुत ही बड़ी बात है. और कोई भी इतनी बड़ी हम टूर्नामेंट यहाँ पर रखते, यहाँ पर आयोजन करते तो हमारे एरिया से कोई भी एक अच्छा क्रिकेटर जो आईपीएल या रणजी में खेलने जाना चाहिए, ये सोच के साथ हजरत भाई ने भेज दिया उनको देहरादून. बघा कधी कधी परिवारापासून दूर राहावं लागतं जर नाव कमवायचं असेल तर. आणि नक्कीच अयान हे एक चांगलाच क्रिकेटचा खेळ खेळतात, क्रिकेटशी त्यांना प्रेम आहे आणि शिक्षणासोबतच क्रिकेटचे धडे ते देहरादूनला गिरवत आहेत. नक्कीच आपण त्यांना भारतीय क्रिकेट संघामध्ये देखील खेळताना पाहू शकतोय. यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर इन कटर होता, टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने रोटेट झाला. पहिला बॉल येतोय हा अरमानच्या वतीने डॉट. यश पाटील चांगला खेळ. बॉलिंग अटैक बहुत ही जबरदस्त है. रुद्र राइडर्स टीम का फील्डिंग का दर्जा भी देख सकते हो, बहुत ही अच्छा, कोई भी कैचेस छूटा नहीं. ग्राउंड फील्डिंग भी बहुत ही अच्छी हो चुकी है, तो ये प्लस पॉइंट है रुद्र राइडर्स टीम. और टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का भी फैसला करती है और ये फैसला बहुत ही सही साबित होता है अब तक रुद्र राइडर्स टीम का. ड्राइव्ह केलंय ओव्हर द बॉलर साइड, मिडॉन नाहीये, बॉल जाईल मागे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक निशांक पोचले बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले. आता अरमानला तेच करायचं आहे, थोडासा वेळ ते स्वतःला देत आहेत, स्वतःला सेट करण्यासाठी तो वेळ खूप महत्त्वाचा आहे. प्रशांत पाटील यांच्या वतीनं एक चौकार या अगोदर आपण पाहिलेला आहे. शेवटचा आपण पाहिला तर षटक जे होतं ते उत्तमचं चांगलं राहिलं. पहिलं षटक यश पाटीलचं उत्तम राहिलं आणि त्यानंतर आता या षटकाची सुरुवात यशची आपण पाहिली तर एक विकेट त्यांनी मिळवली आणि फक्त एक धाव खर्च केले. 8 धावा 6 गडी बाद. यश पाटील ओव्हर द विकेटनं रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील अजय पाटीलची, पण येतोय हा डॉट बॉल. यश की गेंदबाजी देखिए, गेंद ना टप्पा खाने के बाद थोड़ी सी तेज निकल जाती है विकेट कीपर के हाथों में. सटीक लाइन और लेंथ से गेंदबाजी हो रही है, बांध कर रखा है बल्लेबाजों को. यहां से अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी एक अच्छे टोटल की तरफ जाने के लिए. मैकमास्टर टीम को स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज प्रशांत पाटिल, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अरमान. ब्लॉक होल डिलिव्हरी, ड्राइव्ह केलाय बॉलला, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, पूर्ण करली जाते एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मॅक मॉन्स्टर्स संघ पोहोचतोय 9 वर. 9 धावा 6 गडी बाद. मॅक मॉन्स्टर्स. ये ड्रिंक्स ट्रॉली मैदान में यस ड्रिंक्स ट्रॉली यहां पर मैदान में जा चुकी है. 3 ओवर के समाप्ति के बाद ये ड्रिंक्स ट्रॉली मैदान में बिल्कुल बहुत ही खराब शुरुआत है यहां पर मैक मॉन्स्टर टीम की. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर सिर्फ 9 रन 6 विकेट के नुकसान पर. ये देखिए एसजे ब्रदर का हाइलाइट्स. केपीएल में बहुत ही मेहनत एसजे ब्रदर ने भी की है. पिछला मुकाबला था रुद्र राइडर्स और टीम 94 के बीच. टॉस वहां पर हुआ था और टॉस जीता था रुद्र राइडर्स टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया था. और फील्डिंग करने के बाद बल्लेबाजी के लिए जब उतरी थी, ये देखिए फील्डिंग के लिए उतर चुकी थी रुद्र राइडर्स की टीम. 2 बल्लेबाज ओपनिंग टीम 94 टीम के. शुरुआत बहुत ही खराब हो चुकी थी, थोड़ी सी खराब बल्लेबाजी. टीम 94 की पहला विकेट पहले गेंद के ऊपर मिल चुका था. ये देखिए फिर से एक बार पुल करने की कोशिश थी, ऊपर से गेंद चली गई थी. ये बहुत ही अच्छे मोमेंटम दिखाए जा रहे हैं एसजे ब्रदर द्वारा. पिछले मुकाबला जो हुआ था उसका हाइलाइट्स यहां पर दिखाया जा रहा है. राहिल उतरे थे बल्लेबाजी के लिए, बहुत ही अपेक्षाएं थी राहिल से.
लेकिन राहिल भी जल्दी आउट हुए। देखिए टॉप पिच लगी, विकेट कीपर के हाथों में गेंद थी और विकेट जा चुकी थी राहिल की, और ये सबसे बड़ा विकेट था रुद्र राइडर्स के लिए। ये देखिए, और फिर फील्डिंग के लिए जब उतरी थी, 50 का लक्ष्य था, जीत निकली है, तब निशांक पाटिल के बल्ले से ये देखिए बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी, क्या जबरदस्त शॉट उन्होंने खेले थे और मैच को जीत की तरफ ले दिया था। ये टीम 94 और तिशाम जो संकट मोचक इस मुकाबले में संकट मोचक नहीं बन चुके थे, ये अच्छा हाइलाइट्स दिखाई दिया टेनिस क्रिकेट के ऊपर जो पूरा तैयार किया था यशदेव ब्रदर ने। जाएंगे हम फिर से एक बार मुकाबले की तरफ। तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांचं आपण अनालाइज केलं तर फक्त लालशाही दिसते तुम्हाला स्कोर शीटवर। यश पाटीलने 4 विकेट्स मिळवले, उत्तम जनते यांनी 2 विकेट्स मिळवले। यश पाटील 5 पूर्ण करू शकले नाही, पण दोन्ही सामन्यांमध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी केलेली आणि गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आहेत, कारण 2 सामन्यांमध्ये त्यांनी एकूण 8 विकेट्स मिळवलेल्या आहेत। तर पुढील 3 षटकांसाठी लीड करतील हेमंत पाटील सर। थैंक यू सो मच मनीष। बहुत ही खराब शुरुआत है यहाँ पर, पहले 3 ओवरों में सिर्फ 9 रन, और मुझे लगता है कि पहली बार 3 ओवरों में सिर्फ 9 रन। इससे पहले 18 थे, लास्ट 18 थे, लेकिन उससे भी कम टोटल, सबसे कम टोटल मुकाबला, कम टोटल 94 टीम के नाम है जिन्होंने 49 रन बनाए थे 6 ओवर के समाप्ति के बाद। क्या ये और सबसे लो टोटल मुकाबला रहेगा, देखना चाहेंगे हम। बघा निश्चंकी धावसंख्या आपण जर कामन प्रीमियर लीगच्या 5 पर्वांमध्ये पाहिलं तर दिशा इंटरप्राइजेसची आहे 16 धावा 10 गडी बाद मॅक मॉन्स्टर या संघाविरुद्ध। तर स्ट्रायकरला प्रशांत आहेत, बॉलिंग ट्रॅकवर नवी पुन्हा एकदा उत्तमलाच कंटिन्यू करत आलंय। बिल्कुल कंटिन्यू गेंदबाजी के लिए रखा है उत्तम को, सामने वाले छोर से यानी रोड एंड से गेंदबाजी करेंगे उत्तम जनाठे। स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज प्रशांत पाटिल, अरमान है नॉन स्ट्राइक पर। बहुत ही अच्छा शॉट, खेल दिया इस गेंद को और भेज दिया, ओ व्हाट ए एफर्ट, लेकिन गेंद निकल गई बाउंड्री की बाहर, सीधे 6 रन के लिए सिक्सर। एसएच एंटरप्राइज ने साइडला एलिव्हेशन देताना फोर्स करताना बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता। शतरक्षकांचे प्रयत्न देखील कमालीचे होते, पण बॉल काय ते आत ढकलू शकले नाहीत आणि त्याचमुळे षटकार आलेला आहे जो खूप जास्त गरजेचा होता मॅक मॉन्स्टर्स या संघासाठी। 15 6 गडी बाद। उत्तम की अगली गेंद, फिर से एक बार पुल करने की कोशिश, विकेट कीपर के पीछे स्लिप में खड़े थे साहिल चौधरी। बहुत ही अच्छी फील्डिंग है साहिल चौधरी ने, और हर एक अच्छी फील्डिंग के लिए 100 रुपये का इनामात है उनके लिए हकीम खान की तरफ से। बहुत याराना आहे हकीम आणि साहिलचा, त्याचमुळे ते बक्षीस लावलं जाते। धावसंख्या 15 वर थांबले 6 गडी बाद। उत्तम जनाटे फिर से एक बार तैयार प्रशांत पाटिल के लिए, राइट आर्म ओवर द विकेट से, ओ क्रॉस बेटेड शॉट खेलने की कोशिश, एज लगी, विकेट कीपर के हाथों में कैच। ये 5वां कैच लपक लिया है इस टूर्नामेंट में अजय पाटिल ने, विकेट का होता हुआ पतन, ये 7वां विकेट गिरता हुआ। संजय भाई आणि हजरत भाई के बॅटची लिडिंग एज घेऊन विकेट कीपर अजय पाटील यांच्या हातामध्ये बॉल विसावला आणि उत्तम जनाते सुद्धा आता त्या विक्रमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो जो विक्रम या अगोदर यश पाटील यांनी नोंदवलेला आहे। विकेट टेकर ते देखील बंद आहेत। उत्तम जनाते हे इकॉनॉमिकल सुद्धा राहिलेले आहेत, मागच्या चेंडूवर षटकाराचा वचपा काढताना त्यांनी विकेट सुद्धा मिळवलेला आहे आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा अडचणी वाढलेल्या आहेत मॅक मॉन्स्टरच्या। 15 धावा 7 गडी बाद। बहुत ही कम टोटल स्कोर बोर्ड के ऊपर। इसके बाद होने वाला मुकाबला लूजर के बीच मुकाबला, टीम 94 बनाम पाटिल 5141, दोनों टीम के कैप्टन रेडी रहना है टॉस के लिए। अच्छा शॉट है, खेल दिया इस गेंद को पॉइंट की दिशा में और गेंद निकल गई बाउंड्री के बाहर, सीधे 4 रन के लिए चौका। संजय भाई आणि हजरत भाई थोडी
थोडीशी विड्थ मिळाली होती. यावेळेस विड्थचा फायदा शैलेश शेलारने उचलला आणि पलटवार चौकाराने केलेला आहे. या 4 धावांची मदत मिळते स्कोर शीटला आणि धावसंख्या पोहोचते 19 वर. फक्त 1-2 मोठे स्ट्रोक घेऊन चालणार नाही. समान कालांतराने ते मोठे स्ट्रोक्स मॅक मॉन्स्टरच्या फलंदाजांना खेळावे लागतील. बल्लेबाज ने टॉप एज है, फिर से एक बार यहाँ पर कॉटन बॉल का मौका था, गंवा दिया उत्तम जनाठे ने और 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए दोनों भी बल्लेबाज ने. इस 2 रन से टीम का टोटल अप जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 21 रन, 21 लॉस ऑफ 7 विकेट. 7 विकेटों के नुकसान पर सिर्फ और सिर्फ 21 रन. मैक मॉन्स्टर टीम जिन्होंने 80 से ऊपर का टारगेट चेस किया था, उनकी हालत अब बद से बदतर है. म्हणजे चेस मास्टर तर ते आहेतच, पण फर्स्ट इनिंगला देखील तसाच खेळ त्यांना द्यायचा आहे, द्यावा लागेल. मिस टाइम शॉट, फिर से क्या कॉटन बॉल का मौका छोड़ दिया है उत्तम जनाठे ने. एक्शन रिप्ले देखने को मिला दूसरे गेंद के ऊपर भी. थोड़े से नाराज है यहाँ पर अजय पाटिल. उत्तम जनाठे के ऊपर कैच लेना चाहिए था उन्होंने. रन पूरा किया 1 और इस 1 रन के सहारे टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 22 ओवर की होती हुई समाप्ति. और 4 ओवर के समाप्ति के बाद मैक मॉन्स्टर टीम का स्कोर है 22 पर 7 विकेट. क्या कहेंगे मनीष, ये टोटल बहुत ही कम टोटल नजर आ रहा है इस मुकाबले में. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. तर त्याचमुळे पुढचे 12 चेंडू ते महत्त्वाचे आहेतच. मागच्या 4 षटकांमध्ये ज्या काही चुका झाल्या आहेत इतर फलंदाजांकडून, त्या चुका तर लक्षात घ्यायच्याच आहेत, पण शैलेश आणि अरमान यांचा क्रमांक त्यांची गुणवत्ता ठरवू शकत नाही. त्याचमुळे ज्या क्रमांकावर ते आले त्या क्रमांकावर येत असताना आपल्या संघामध्ये आपल्याला का निवडलं गेलेलं आहे, जर ते त्यांना कळलं तर नक्कीच मॅक मॉन्स्टरचा धावफलक 50च्या पलीकडे जाऊ शकतो, जी गरज आहे या सामन्याची. पहले दोनों भी गेंदबाज यश पाटिल, उत्तम जनाठे, जिन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है, सिर्फ और सिर्फ 22 रन खर्च किए हैं. एक गोष्ट तर थोडी फायद्याची ठरू शकेल मॅक मॉन्स्टरला, कारण 2 बॉलर्सची स्पेल्स कंप्लीट झालेले आहेत. त्याचमुळे आता 2 फ्रेश बॉलर्स यूज करावे लागतील रुद्र रायडर्सला. आणि पाहूया 5वा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर मोनिश पाटील येत आहेत. यस, मोनिश पाटिल आ चुके हैं. फ्रंट लाइन दोनों भी गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की है. 7 विकेट ले चुके, 4 विकेट है गेंदबाज यश के नाम और 3 विकेट आई थिंक उत्तम जनाठे के नाम, और मोनिश आ चुके हैं. देखना है 3 विकेट अभी भी बाकी है. विकेट की हैट्रिक लेते हैं मोनिश तो राज कैलाश पाटिल की जानिब से 2100 रुपये का इनामात दिया जाएगा. पहली गेंद राइट आर्म ऑफ द विकेट से, अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर नीचे रहती हुई विकेट कीपर के दास्तानों में गई. कोई भी रन नहीं, प्ले एंड मिस, डॉट गेंद. अच्छी शुरुआत गेंदबाजी में करते हुए पहले गेंद के ऊपर मोनिश पाटिल. ताकद आहे गोलंदाजीची रुद्र रायडर्सकडे. गोलंदाजांचा तोफखाना आहे आणि प्रत्येक गोलंदाज तोड गोलंदाजी करतोय, आणि त्याचमुळे एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन बॉलर्सचं रुद्र रायडर्सला सातत्याने मिळत राहिलेलं आहे. अगली गेंद सफल हुए थे, थोड़े से अपील हुई हल्की सी विकेट कीपर द्वारा. गेंद चले गई बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग में. लेग बाय का इशारा अंपायर का. 1 रन का इजाफा टीम के खाते में और स्कोर अब बढ़ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 23 रन. मिळत्यात त्या धावा आता गोळा कराव्या लागतील, कारण डॉट बॉल परवडणार नाही आहेत मॅक मॉन्स्टर्स या संघाला. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत या डावातल्या, आणि त्याचमुळे 10 चेंडूंवर किमान 25 धावा तर आल्याच पाहिजेत मॅक मॉन्स्टर्ससाठी. अरमान है अब स्ट्राइक एंड के ऊपर. जिस प्रकार अमान ने बल्लेबाजी की थी, अरमान ने भी उसी प्रकार बल्लेबाजी की तो एक फाइटिंग टोटल की तरफ जा सकती है मैक मॉन्स्टर की टीम. अगली गेंद लेके चले गेंदबाज मोनिश. ओ एज लगी विकेट कीपर के पीछे गेंद, बहुत ही अच्छी फील्डिंग साहिल की फिर से एक बार, लेकिन 1 रन चुरा लिया दोनों भी बल्लेबाज ने. इस 1 रन से टीम का टोटल अब बढ़ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 24 रन. 100 रुपये हकीमच्या वतीनं साहिलला दिले जातील. बॉल अडवत आहेत ते, 100 रुपये मिळत राहतील साहिलला. दरम्यान बॉल तर अडवलाय त्यांनी, धावा सुद्धा वाचवलेल्या आहेत. दरम्यान 1 धाव तर मिळते. शैलेश शेलार स्ट्रायकर एंडला पोहोचते. धावसंख्या 24, 7 गडी बाद. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या डावातला. फिर से तैयार मोनिश पाटिल, बहुत ही अच्छा हैमर किया, इस गेंद को गैप में खेल दिया है. बहुत ही जबरदस्त एफर्ट संदेश द्वारा गेंद को उठाया, थ्रो किया.
लेकिन उससे पहले 2 रन पूरे किए दोनों भी बल्लेबाज ने आसानी के साथ। अच्छा रन इन बिटवीन द विकेट, 2 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 26 रन। दुष्काळात 13वा महिना, अगोदरच धावा बनत नाहीये, स्ट्रोक चांगला खेळला होता, गॅपमध्ये होता, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संदेशच्या वतीने पाहायला मिळालं वाईड ऑफ लॉंग ऑफला, आणि आपल्या संघासाठी त्यांनी धावा वाचवल्या 2, धावसंख्या पोहोचते 26-7 गडी बाद। बहुत ही अच्छी फील्डिंग और ये अच्छा थ्रो। फिर से तैयार मोनिश पाटिल, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर थी ये गेंद। ये अंपायर ने रिव्यू की मांग की है, देखना चाहेंगे। अंपायर ज़्यादा सफल तो हुए थे, लेकिन दूसरी लाइन है उसकी भी बाहर इस गेंद को किया था कि नहीं, ये देखना चाहती है अंपायर अजित मात्रे। हमारे टीवी अंपायर है इस वक्त अमोल वेतस्कर और गोलपकर सर। चेक किया जाएगा ये वाइड है कि नहीं है, लेकिन टोटल बहुत ही कम है। डिसीजन इज पेंडिंग। टेनिस क्रिकेट के ऊपर ये लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है इस केपीएल सीजन 5 का। बहुत ही बेहतरीन सा आयोजन। कॉमन क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट वाइड बॉल, डिसीजन वाइड बॉल का है। एक अतिरिक्त रन जुट जाएगा टीम के खाते में। टीम का टोटल ये देखिए, लाइन के ऊपर से गेंद आई थी, दूसरी लाइन है, उस दूसरी लाइन के ऊपर से गेंद आई थी, सफल बिल्कुल हुआ था। मोनिश पाटिल फिर से तैयार अपने बॉलिंग ट्रैक पर, राइट आर्म ओवर द विकेट से पंच करने की कोशिश, ठीक तरह से बल्ले पे गेंद ना छड़ी नहीं है, पॉइंट की दिशा में गेंद चली गई। 1 रन पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने। 1 रन से टीम का टोटल अब जा चुका है 28 के ऊपर। 28 लॉस ऑफ 7 विकेट, 7 गेंदें अभी भी शेष है। मुझे लग रहा है कि ये सबसे लो टोटल मुकाबला रहेगा इस सीजन का, केपीएल सीजन 5 का। आखिरी गेंद लेके जाएंगे गेंदबाज मोनिश पाटिल। लास्ट बॉल टू गो, इस ओवर की आखिरी गेंद है। सामने है बल्लेबाज, वो पुल करने की कोशिश, अपील यहां पर, और ये विकेट मिलता हुआ मोनिश पाटिल को। ये 8वां विकेट गिर चुका है। मैक मॉन्स्टर टीम का आउट हो गया, पवेलियन में वापस जाएंगे बल्लेबाज। अरमान शेख इज आउट। की एकूण एक राहिला सुद्धा आपण मागच्या सामन्यात पाहिलं, बॅटची हलकीशी एज होती, पंचाच्या निर्णयाची वाट नाही पाहिली। अरमान देखील आता बघा हलकीशी एज लागली, पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता ते लगेचच पेव्हिलियन बॉक्सच्या दिशेने निघाले। तर ही जडणघडण खूप महत्त्वाची आहे। आपला परिवार आपल्याला कशी शिकवण देतोय आणि आपल्याला या जगात कसं वावरायचंय ते देखील या सर्व खेळाडूंना माहिती आहे। जी बिल्कुल, बहुत ही अच्छी स्पोर्ट्समैनशिप देखने को मिली अरमान द्वारा। 8 विकेट यहाँ पर गिर चुके हैं। आखिरी अब 6 गेंदें शेष। देखना 6 गेंदों में कितने रन बनाते हैं। कम से कम 21 रन बनाने पड़ेंगे, नहीं तो सबसे लो टोटल मुकाबला। म्हणजे मागच्या सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये जितक्या धावा बनवल्या होत्या मॅक मॉन्स्टर्सने, तितक्या धावा आता बनवायच्या या पहिल्या सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये, म्हणजे पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकामध्ये। लेकिन उस वक्त बल्लेबाज खुद आइकॉन और कैप्टन अमान शेख थे, और अमान शेख बड़े शॉट लगाने में माहिर, लेकिन इस मुकाबले में ज़्यादा कुछ नहीं कर पाए। साहिल आ चुके हैं। पहली गेंद साहिल की उठाकर खेल दिया हवा में, डिप में खिलाड़ी वहां पर मौजूद है, ऑफसाइड की दिशा में अच्छी फील्डिंग, थ्रो हुआ, रन आउट का मौका, और अंपायर का इशारा तीसरे अंपायर की तरफ। चेक करना चाहेंगे अंपायर, टीवी अंपायर के पास जा चुके हैं। बहुत ही क्लोज डिसीजन है ये रनआउट का। पण खरंच रुद्र रायडर्सचा खेळ भन्नाट राहिला हेमंत सर। आपण 4 गोलंदाजांना पाहतोय, 4ही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे। काही क्षेत्ररक्षणाच्या त्रुटी दिसल्या, पण ओव्हरऑल एक चांगला परफॉर्मन्स रुद्र रायडर्सच्या ओव्हरऑल दोन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलेला आहे। साहिल चौधरीला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं जातं, स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहेत तर साहिल चौधरी, आणि सुरुवात देखील तितकीच चांगली राहिली होती। स्पिन गेंदबाज है, गेंद जब ज़्यादा घिस जाती है तो उनके पास गेंद दी जाती है, और जब पुराने गेंद के ऊपर गेंदबाजी करते हो तो साहिल बहुत ही अच्छी
गेंदों को घुमाते हैं, दोनों तरफ से गेंदों को घुमाते हैं। सोहेल तनवीर के एक्शन में गेंदबाजी करते हैं, खास गेंदबाजी के लिए ले चुके हैं, पिछले सीजन से उनके पास है। नॉट आउट डिसीजन बाय अंपायर। ये देखा गेंद को कलेक्ट किया था और विकेटों को लगाया, लेकिन हाथ में गेंद नहीं थी, हाथ में गेंद नहीं थी यहां पर, इसीलिए नॉट आउट डिसीजन बाय अंपायर। हाथ से गेंद छूटी थी और ग्लोव से स्टंप ब्रेक किए थे। तर मिळतील या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 30 वर। 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट्स। अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी। शैलेश शिलार 12 वर आहेत। शैलेश जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत कारण ती कॅपॅबिलिटी आहे मोठ्या फटक्यांची शैलेश शिलारकडे। ओ ब्लॉकल में गेंद, ये खासियत है, कभी कभी स्पिन गेंदबाजी ब्लॉकल में भी करते हैं। साहिल शेख अच्छी, साहिल चौधरी अच्छी गेंदबाजी साहिल की, कमबैक किया है। पहले गेंद के ऊपर 2 रन आए थे, लेकिन ये डॉट गेंद करते हुए साहिल। फिर से एक बार अच्छी गेंद, लेकिन विकेट कीपर ने छोड़ दिया। स्लिप की खिलाड़ी आई, लेकिन 1 रन पूरा भी कर लिया दोनों बल्लेबाज ने। थोड़े से नाराज इस वक्त साहिल। 1 रन पूरा, 1 से टीम का टोटल जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर। 31 रन 8 विकेटों के नुकसान पर। क्रिटिकल सिच्युएशन आहे, पण कधी कधी सिच्युएशन ओळखून तुम्हाला देखील तुमचा तो खेळ द्यायचा आहे। पाहूया रजनीशच्या वतीने तो खेळ दिला जाईल का। ओ खुद को निकाला इस गेंद को, वाइडिश लॉन्ग ऑन में गेंद, अच्छी फील्डिंग, थ्रो हुआ। स्ट्राइक एंड के ऊपर थ्रो, बहुत ही लॉन्ग एंड की तरफ थ्रो किया था वहां के खिलाड़ी ने। 1 ही रन मिल पाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं। 1 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 32 रन 8 विकेटों के नुकसान पर। केपीएल सीझन 5 मधली ही निश्चांकी धावसंख्या आपण पाहतो मॅक मॉन्स्टर संघाची आतापर्यंत। अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी। फुल टॉस गेंद, घुमा दिया इस गेंद को और भेज दिया है बाउंड्री के बाहर। वाइड स्पीड विकेट में 6 रन के लिए सिक्सर। शैलेश शेलार शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम करतोय। फिरून मारलाय, ताकदीने मारलाय आणि वेळ जुळून मारलाय। बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय। प्रेक्षक स्टँड मध्ये प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, पण ते प्रयत्न कमी पडले आणि या 6 धावा मिळतात मॅक मॉन्स्टर्सला। धावसंख्या 8 गडी बाद 38। आखिरी गेंद शेष, टॉपिच लगी। फिर से एक बार विकेट कीपर के पीछे गेंद, अच्छी फील्डिंग। 1 ही रन ओवर की होती हुई समाप्ति। 6 ओवर की समाप्ति और 6 ओवर के समाप्ति के बाद मैक मॉन्स्टर पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर बन चुका है 39 रन और 40 रनों का टारगेट रखा है रुद्र राइडर्स टीम के लिए इस मुकाबले को जीतने के लिए और सुपर 8 में क्वालिफाई होने के लिए। जाएंगे हम टॉस की तरफ। Welcome in the toss box, Prakash, and welcome
राहिल अन्सारी. हा अगला वेगळा टॉस टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय. चांदीचं नाणं आहे. माननीय श्री मंगेशजी दुबे यांना विनंती असेल आपण याचे टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हा सिल्वर कॉइन आहे. एका बाजूला टीम 94 आणि एका बाजूला आहे केपीएल. दोन्हीपैकी एक कॉल आपण करायचा आहे. कॉल असेल प्रकाश तुंबडा यांचा. पाटील 5141 94 आणि केपीएल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो टीम 94 टीमने. आणि विनंती असेल मंगेशजी दुबे यांना की हा चांदीचा शिक्का आपण प्रदान करायचा आहे, गिफ्ट द्यायचा आहे. पंकजजी दुबे आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा चांदीचा शिक्का दिला जाईल. विनिंग कॅप्टनला हा चांदीचा शिक्का. त्यानंतर बाबू धुमाल आणि कल्पेश धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेलं हे कोल्ड ड्रिंक्स. उन्हाचा तडाखा जास्त आहे, मॅच सुद्धा गरम होईल, त्यासाठी थंड करण्यासाठी हे कोल्ड ड्रिंक्स बाबू धुमाल क्रिकेट शोकिंग यांच्याकडून कल्पेश आग्रेकट्टा दोन्ही टीमच्या कॅप्टनला. थँक्यू सो मच पंकजजी. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्या सामना थोडंसं बॅटिंग खराब झाली त्यामुळे पराजित झाला. यावेळेस काय रणनीती असेल तुमची? यावेळेस 100% देण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी तुम्हाला असं वाटलं की राहिल ओपनिंगला जायला पाहिजे होतं, तो थोडासा मागे गेला? नाही, बॅटिंग ऑर्डर तर निश्चय केलेली आम्ही पहिलाच, परंतु बॅटर फ्लॉप झाले आमचे. महत्वाची मॅच आहे ही. जिंकली तर तुम्ही थोडंसं पुढे जाईल, नाही तर तुम्हाला सुद्धा क्लीन वॉश मिळेल. काय आणखीन रणनीती असतील? रणनीती आम्ही ग्राउंडमध्ये दाखवू. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हारलेला आहे. जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग आहे, मोठे टार्गेट द्यायला लागेल. काय वाटते की कितीचं टार्गेट सेफ टार्गेट असेल? आता मला वाटते 90 ते 100 रन मारायला लागतील आम्हाला. खरोखरच ज्या प्रकारची तुमची गोलंदाजी झाली, कारण तुम्ही 82चं टार्गेट डिपेंड करू शकले नाही आहे. गोलंदाजाकडून आणखीन काय अपेक्षा असेल? तर पहिली मॅच आम्ही हरले गोलंदाजीमुळे, पण आता गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली पाहिजे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस जिंकलेला आहे तो टीम 94 टीमचे कॅप्टन राहिल अन्सारी आणि त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड पालघर भूषण प्रमोद शेडगे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतायत. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सलग 4 सीझन आपण आवाज ऐकत आलोत आणि 5व्या सीझनमध्ये सुद्धा ते अतिशय सुंदर पद्धतीने रिझवत आहेत. सूरजजी धुमाळ यांच्याकडून आपण पाहत आहेत धनराज सावंत यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. जर लगातार 3 षटकार आणि 3 चौकार जर आले तर 1000 रुपये कॅश प्राईज असेल. निशांक पाटीलला त्या बॉलपर्यंत आले होते जरूर, परंतु अजित म्हात्रे सर त्यांनी ओळखलं, या बॉलला परीक्षण निरीक्षण केलं आणि वाईट बॉल येत असताना संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 1 बॉलचा खेळ झाला आहे. निशांक पाटील आणि धनराज सावंत ही एवन जोडी सलामीवीर म्हणून आपल्याला पाहायला मिळते रुद्र रायडर्स या टीमच्या माध्यमातून. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडेसे दूर खेळले होते. 1 रन जरूर त्या ठिकाणी मिळेल. आमच्यासमोर जोडले गेलेत व्हॉइस ऑफ इंडिया आदरणीय हरीश पंड्या सर. आपलं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून. यस, गुड आफ्टरनून. आफ्टरनून बहुत अच्छी हो रही है इस वक्त. मैक्स मॉन्स्टर्स के सामने अगर हम देखें जिस तरह से शुरुआत की है टीम रुद्र राइडर्स ने, बड़ा स्कोर नहीं है, इसको जीतते ही सुपर 8 में क्वालिफाई हो जाएंगे. चेंडू आपण पाहिला शफल झाले होते ऑन साईडला. एंड मुवमेंटला मात्र इरादा थोडासा वेगळा बदलला. 1 रन तर जरूर मिळेल धनराज सावंतच्या बॅटमधून. एक सेन्सेशनल क्रिकेट आत्तापर्यंत हाताळले या दोन्हीही बॅटरने आणि सेन्सिबल बॅटिंग कशी करावी दोन्ही फलंदाजाला ठाऊक आहे. परंतु इथे निलेश रायचं मी कौतुक करेन की मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, ही त्याची स्पेशालिटी राहिली.
क्योंकि टारगेट ज़्यादा बड़ा नहीं है, दोनों बैटर अच्छी तरह से परिस्थिति का जायज़ा ले रहे हैं। कितना जल्दी जीतेंगे इम्पोर्टेंट नहीं है, जीतना इम्पोर्टेंट है बस, तो उसको मद्देनजर रखते हुए सावधानी भरी बैटिंग। फुल टॉस बॉल होता, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, क्लास टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. 4 धावां करता चौकार, गुड शॉट, सुस्वागतम, कामन प्रीमियर लीग चौकार. च्या डोक्यावरून खेळले होते आणि काय फटका खेळला विरल नायर सरांच्या. जरूर आपण पाहताय जस्ट जवळून चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. क्लास चौकार, ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स झाल्यानंतर बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. मिळेल 1 रन. देखिए पिछली बॉल पर राय ने जो फुल टॉस बॉल की थी उस पर राय बना ली थी बल्लेबाज ने, और निशंक बताते हुए कि मैं केवल लेग साइड का बैटर नहीं ऑफ साइड में भी बैटिंग कर सकता हूं, और टूर्नामेंट में आगे बढ़ने के लिए उनकी ये अच्छी फॉर्म ज़रूर काम में आ सकती है. स्कोर हुआ है 8. ऑन साइडला पुलचा फटका, डीप मिड विकेटला चेंडू फार वेगाने निघून जातोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. षटकार की चौकार, पंचांचा सिग्नल येतोय. विचारपूस करतायत. यस, बिग 6, गुड शॉट. काय फटका खेळला होता, बॉडमॅनचा चांगला वापर केला. षटकार, 6 धावात परावर्तित केलं. पहिल्या षटकाचा आढावा घेत आपण पाहिलं. खूप चांगली दणकेबाज सुरुवात होत असताना पाहायला मिळते. रुद्र रायडर्स 40 धावांचा पाठलाग करताना 15 रन्स पहिल्या षटकामध्ये. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. पहिल्या षटकाचा आढावा घेत 15 रन्स, द ग्रेट स्टार्ट. हेच व्यासपीठ अशा प्रकारचं आहे. प्रदर्शन तुम्हाला दाखवावं लागतं. कामन प्रीमियर लीग म्हटली तर थरार क्रिकेटचा पाहायला मिळतो, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं, आणि एक सण जसा साजरा केला जातो तसाच हा क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच कामन प्रीमियर लीग, खूप सुरत प्रीमियर लीग, खूप सुंदर प्रीमियर लीग. व्यासपीठावर हजरतभाई शेख यांना आपण पाहतायत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. SH एंटरप्राइजेस सातत्याने हे नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये दणाणलं गेलं आहे, कारण फक्त नाव मोठं नाही तर त्यांचं कामसुद्धा, कार्यसुद्धा महान आहे, आणि क्रिकेटच्या खेळाच्या प्रती त्यांचं असलेलं प्रेम. कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण पदाधिकारी यांना मानाचा मुजरा आहे. अप्रतिम, जबरदस्त, क्लास विचिट, सरळ चेंडूला फेकून दिले. 1 बाउंस चौकार, गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, 4. संजय भाई आणि हजरत भाई के पहिला काय स्वतःला स्ट्रेच केलं होतं, ॲडजस्टमेंट केलं. स्विच हिटचा फटका स्वीट हिटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोड आवाजात गोड षटकार, आपण चौकार पाहायला मिळाला. अतिशय चांगली बॅटिंग करताना निशांक पाटील. हरीश पांड्या सर, ज्या पद्धतीने 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ती धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. देखिए पहले मैच में जो जीत हासिल की उसका आत्मविश्वास, दूसरा अपने पार्टनर के ऊपर विश्वास, ये 2 चीज़ें कारगर साबित होती हुई आधी मंजिल तय हो चुकी है. चांगला बॉल होता, सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आज अजय पाटील यांनी मात्र प्रभावित केलं. विकेट किपिंगचा रोल जो अदा केला अप्रतिम पाहायला मिळालं. 6
बेस्ट कॅच आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खास करून किरण मोरे या मात्र विकेटकीपरची आठवण झाली भारतीय संघाच्या. एका मॅचमध्ये आपण पाहिलं तर 6 कारनामे केले होते, 6 झेल घेण्याचे. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत लॉंग ऑफचे, त्याला बीट करत सरळ चेंडू निघून जाईल 6 धावन करता. माइंड ब्लोईंग शॉट, षटकार. स्टैंड एंड डिलीवर, हाई एंड हैंडसम, ऑन साइड, ऑफ साइड, स्ट्रेट, तीनों विभाग में अब ये मैच में बल्लेबाजी देखने को मिल रही है निशांक पाटिल द्वारा. बहुत ही जबरदस्त बैटिंग. सरळ बॅटचा यावेळेला उपयोग करत असताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीने काय बॅटिंग केले. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बैटिंग. देखिए फॉलिंग स्वीप आपने देखा होगा, लेकिन फॉलिंग स्ट्रेट ड्राइव, आई थिंक दिस इज यूनिक. जैसे आप सोहम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में चले जाएं तो डर्मेटोलॉजी, ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, डायबिटोलॉजी, ऐसे अलग अलग डिपार्टमेंट होते हैं. वैसे ये मल्टी स्पेशलिटी बैटर है. ये कट भी करता है, पुल भी करता है, फॉलिंग भी मारता है, स्ट्रेट भी मारता है. चांगली बॅटिंग करत असताना स्लोवर 1 चेंज ऑफ पेस जरूर आपल्याला पाहायला मिळाला सचिन दळवीच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर काय धमाकेदार षटकार ठोकले होते. 2 षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स लेवल निशांक पाटीलचा 9 बॉलमध्ये 23 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 31 वर खेळी करतायत. दोन्ही बॅटर चांगली पार्टनरशिप आपण पाहू शकाल. 11 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. म्हणजे 2 षटकं जी पॉवर प्लेची आहेत ती पॉवरफुल बॅटिंगसाठी. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, सरळ चेंडू निघून जातो. विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 31, येणारी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता असणार आहे. कालच्या दिवसाचा आढावा घेत आपण पाहिलं तर टॉप 8मध्ये 2 संघ पुढे आले. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आयशा स्टार हा संघ आपण पाहू शकलात, ज्यामध्ये शाहिद अन्सारी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. या संघाचे प्रोप्रायटर आहेत आणि पाठिंबा देणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. तर एका साईडला संघ आपण पाहिला एस के स्पोर्ट्स पोमन, जो प्रकाश देवळीकर साहेब, वैभव म्हात्रे, देवेंद्र भोसकर हे मात्र टीम मॅनेजमेंट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रवीणजी भगतसाहेब आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच हे सर्व जे व्यक्तिमत्व आहेत ते कालच्या दिवसाचा आढावा घेत खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. आणि ज्यावेळेला तुम्ही लीग फॉर्मॅट खेळता तेव्हा एका संघ मालकाची फक्त एकच इच्छा असते हरीश पांड्या सर, की तुम्ही 100% द्या. प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला झोका, स्वतःला सिद्ध करा, मग बघा आम्ही तुम्हाला कसं प्रसिद्ध करतो. हेच या लीगच्या फॉर्मॅटचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. देखिए प्रीमियर लीग जो है ये एक अलग फॉर्मेट है. अगर आप अच्छा परफॉर्म करोगे तो अगले साल के ऑक्शन में आपको और बेहतर तरीके से टीम में स्थान दिया जाएगा. तो परफॉर्मेंस जो है, अंग्रेज़ी में एक मुहावरा है, परफॉर्म और पेरिश. कॉरपोरेट में अगर आपने अच्छा परफॉर्म नहीं किया तो पिंक स्लिप देकर निकाल दिया जाता है. अच्छा परफॉर्म किया आपको इंसेंटिव भी मिलता है, प्रमोशन भी मिलता है और आपको आगे बढ़ने का मौका दिया जाता है. तो प्रीमियर लीग जो है ये कॉरपोरेट कंपनी के कर्मचारी की तरह क्रिकेटर्स को खेलना होगा. हायर द रिवॉर्ड्स, हायर द परफॉर्मेंस. यस डेफिनेटली हरीश पांड्या सर, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेलं मात्र हे व्यक्तिमत्व अर्थातच समालोचक हरीश पांड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया. 31 रन झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. या सामन्यामध्ये थोडेसे अतुल विरारकर या ठिकाणी थोडेसे नाखुश जरूर असतील, परंतु मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम अतुलजी विरारकर. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चिप शॉट खेळत असताना फॉरवर्ड डिफेन्स ज्या पद्धतीने आपण खेळतो त्या पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली. धनराज सावंत एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना निशांक पाटीलला आपण पाहत आहेत. निशांक पाटील याच्याबद्दल एकच म्हणेन की आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर डेफिनेटली निशांक पाटीलला आपण पाहत आहेत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय निशांक पाटील. 32-0. चांगले बॅटिंग करत असताना त्या लयबद्ध कोणत्या सिच्युएशनमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये, पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचं हे संपूर्ण डोकं शांत ठेवून खेळत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज वैभवचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकतायत खूपच बाहेर निघणारा होता ऑफ स्टंपच्या
आणि त्या कारणास्तव अजित म्हात्रे सर वळत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. एक रन ॲड होईल. 23 बॉलमध्ये 7 रन. आतापर्यंत चांगली पंचांची भूमिका राहिले. त्यामध्ये ऑन फील्ड आहेत अजित म्हात्रे सर, विरल नायर सर आपण पाहत आहेत. 2 पंच अमोल वेतोस्कर सर आणि अमित गोलटकर सर यांना आपण पाहत आहेत. हे प्रमुख 4 जे पंच आहेत, चांगली कामगिरी बजावत आहेत. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, कडक शॉट. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना आपण पाहत आहेत. चौकार, गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक. संजय भाई यांनी हजरत शॉट. थोड़ा सा जगत सरकार की झलक नजर आई, वो जंप करते हुए स्क्वायर ऑफ द विकेट खेलना इट्स नेवर इजी, लेकिन बहुत ही शालीन अंदाज में 37 विदाउट एनी विकेट्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत मिड ऑनचे त्या चेंडूवर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन इझिली घेतल्या जात आहेत या दुहेरीने. स्कोर आर लेवल. सतीश जाबरला आपण पाहिलं, थोडीशी दुखापत जरूर पाहायला मिळाली. अगदी चेंडू वेगवान होता. एका धावेपासून दूर आहेत विजयापासून आणि विजयाचा सुगंध दरवळत असताना रुद्र रायडर्स टीमच्या माध्यमातून प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल शानदार अदा केलाय. ऑन साईडला स्टायलिश फिनिश करण्याच्या प्रयत्नात जरूर होते आणि इथून आपण पाहताय चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज निशांक पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. समत भाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लकी कमाउंट आणि इजूभाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस कॉमन प्रीमियर लीग प्रतियोगिता में. 39 1 रनची आवश्यकता. 21 बॉल आणि 1 रन न्यू बॅटरला मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. साहिल चौधरी ऑफ साईडला चीफ शॉट जरूर खेळले. तर हवेमध्ये आहे चेंडू. बराच वेळ चेंडू जजमेंट करण्यासाठी वेळ होता, परंतु तेवढी हवी तशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती आणि ही विजयाची 1 धाव मिळवत या सामन्यावर पकड निर्माण केली. विजयावर शिक्कामोर्तब केला आणि टॉप 8 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, रुद्र रायडर्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि इथून आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघ खेळले. मॅक मॉन्स्टर्स एका साईडला आपल्याला पाहायला मिळाले. शैलेश शेलारने 20 धावा व्यतिरिक्त कोणीच शानदार प्रदर्शन केलं नाही आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत कुठेतरी थोडंफार नर्वस झाले. निशांक पाटील 29 रनची शानदार पारी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये यश पाटीलने 4 धावा देत 4 विकेट. गेल्या मॅचमध्ये यश पाटीलने 10 धावा देत 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले होते. म्हणजे विकेटच्या बाबतीमध्ये यश पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केले. आज साहिल चौधरी सुद्धा खुश असतील की शेवटच्या 1 रन घेऊन हा विजय मिळवला आणि टॉप 8 मध्ये क्वालिफाय होत असताना संघाला पाहायला मिळतोय. रुद्र रायडर्स वॉन बाय 9 विकेट्स.
और भाई किसके हाथ से दे रहे हैं मैन ऑफ द मैच? हजरत भाई। हाँ प्रमोद, अवार्ड किसके हाथ से देते हैं? हजरत भाई।